बाबासाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, तुम्ही बाबासाहेबांच्या आदराचा गैरवापर करताय। याचं कारण असं आहे, आम्हालाही आदर आहे, आम्ही जेलमध्ये गेलेले नामांतरावर, तुम्ही सुद्धा कोणी गेलं नव्हतं पण आम्ही गेलेलो आहे, आणि तुम्ही कारण नसताना राजकारण काही भूमिका व्यक्त केली। सभापती महोदय, बोला नियमाने सांगा। सभापती महोदय, एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात घेता संसदेमध्ये मी देणार नाही परवानगी। डॉक्टर मी बाबासाहेब परवानगी नाकारते आंबेडकरांच्या तुम्हाला। डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, परंतु एका सभागृहाचा उल्लेख दुसऱ्या सभागृहात करता येत नाही, हा नियम आहे आणि त्या नियमानुसार मी तुम्हाला परवानगी नाकारत आहे। मी परवानगी नाकारते। चला पुढे माननीय मुख्यमंत्री, प्लीज 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 खाली बसा। नाही मी तुम्हाला सांगितलं, अहो बाबासाहेबांबद्दल आम्हाला पण प्रचंड आदर आहे, पण लोकसभेचा उल्लेख करता येत नाही। नियम नियम विचारला तर कुठे नियम, अहो विशेष उल्लेख कुठे आहेत ते? हा काय देतोय? मी हे बघा, तुम्ही सगळे अभ्यासू सदस्य आहात आणि आपण सगळेजण नियम जाणतो की एका सभागृहातल्या घटनेच्या संदर्भात दुसऱ्या सभागृहामध्ये आपण भाष्य करू शकत नाही, हा नियम आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला किती सगळ्यांना सरकार सगट आदर आहे, हे अनेक घटनांच्या मधून अनेक निर्णयांच्या मधून वारंवार सरकारने स्पष्ट केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला कामकाज करायचं नाहीये का? तुम्हाला राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलायचं आहे म्हणून आपण आता चर्चा घेतली। आम्ही तुम्हाला विचारलं की काय काय कामकाजामध्ये घ्यायचंय, तेव्हा तुम्ही बोलत नाही, आणि सभागृहामध्ये ज्या गोष्टीला परवानगी मिळणार नाहीये त्या गोष्टीवरती तुम्ही येऊन वाद घालता। त्याच्यामुळे मी विशेष उल्लेख देते, डॉक्टर प्रज्ञा सातव, मी परवानगी नाकारलेली आहे। मी